जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये मी उभी राहील आणि निवडून येईल. मात्र मी माझ्या बहिणीच्या जागेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये उभी राहणार नाही. ती चांगलं काम करते असं प्रशस्तीपत्र देणाऱ्या आणि आपली भूमिका जाहीर करणाऱ्या माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना 2 पावलं मागं घेण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, काल भारतीय जनता पक्षानं 20 लोकांची यादी जाहीर केली आणि अर्थातच मराठवाड्याचं लक्ष लागलेल्या बीडचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण याचं उत्तर काल सगळ्यांना मिळालेलं आहे. मंडळी, पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. एक स्ट्रॉंग उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जाते. अर्थातच विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट भारतीय जनता पक्षानं कापलेलं आहे, हेही आता उघड आहे. मात्र आता पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातला उमेदवार कोण यावर आता चर्चा रंगू लागलेली आहे. आज बीड जिल्ह्याच्या एकूणच राजकारणावर आपण एक दृष्टिक्षेप टाकला, बीड जिल्ह्याच्या राजकीय अवस्थेवर जर आपण नजर टाकली तर बीड जिल्हा एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागं उभं असल्याचं आपल्याला दिसतंय. तुम्ही म्हणाल कसं? आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे, ज्यांना DM नावानं महाराष्ट्रात ओळख आहे. परळीचे आमदार आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परळी, माजलगाव, केज, अंबाजोगाई, आष्टी पाटोदा आणि गेवराई असे हे सगळे मतदारसंघ आज भारतीय जनता पक्षानं आणि त्याचबरोबर एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांना, यांच्या नेत्यांनी आज सशक्त करून ठेवल्याचं आपल्याला दिसते. परळी अजितदादांचा गड आहे, माजलगाव अजितदादांचं गड आहे, आष्टी पाटोदा अजितदादांचा गड आहे. हे 3 गड आहेत. गेवराई हा कामात राम शोधणारे जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, ॲडव्होकेट लक्ष्मण अण्णा पवार, हे भारतीय जनता पक्षाचे दुसऱ्यांदा आमदार झालेले लोकप्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर इथं अजितदादा यांचा गट अमरसिंह पंडित यांच्या रूपानं स्ट्रॉंग आहे. हे एकूणच जे कागदावरचं चित्र आहे ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादा गट यांच्या बाजूनं भक्कमपणे आपल्याला दिसते. आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होते का, हा खरा प्रश्न आहे. आता चर्चा आहे ती विरोधी गटाचा उमेदवार कोण. कारण आज जी नावं चर्चेली जात आहेत ती नावं पंकजाताई मुंडे यांच्या समोर टिकाव धरू शकतील की नाही, हा यक्ष प्रश्न आज विरोधी गटाकडे आहे. डॉक्टर काळे असू देत किंवा मोराळे ताई असू देत, महबूब शेख यांचंही युवा चेहरा म्हणून नाव चर्चेत आलं आहे. आता महबूब शेख हे शरद पवार गटाचे युवा प्रदेश अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर गंगाभीषण थावरे आहेत, शेतीपुत्र आहे. असे ही जी 4-5 नावं आज पंकजाताई मुंडेच्या विरोधात उमेदवार म्हणून घेतली जात आहेत. आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नानाभाऊ पटोले काय भूमिका घेतात याकडे बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये पंकजाताई मुंडे यांना साईडलाईन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्षाला अनेक वेळा त्यांनी अनेक व्यासपीठावरून आव्हान दिलं, मात्र पक्षानं त्याकडं दुर्लक्ष केल्याचं आजवर आपल्याला दिसलंय. आणि एकूणच त्यांच्या 4 वर्षाचा हा विजनवास आता संपलाय की काय यावर सुद्धा आता चर्चा आहे. कारण त्या खासदार होतील असं चित्र सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये आहे. आता हा एक दुसरा प्रश्न असा की जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार. एकतर मराठा समाज हा बीड जिल्ह्यामध्ये बहुसंख्यानं आहे, तो सध्या नाराज आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या दुमत असल्याचं आपल्याला दिसते. कारण जरांगे पाटील हे शिंदे सरकारवर नाराज असल्याचं त्यांनी जाहीर केले. शिंदे सरकारनं मराठा समाजाला वेगळं असं 10% आरक्षण दिले. मात्र हे 10% आरक्षण न देता तुम्ही थेट आमचा OBC समावेश करा आणि सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीतली मागणी मान्य करा, या 2 भूमिका घेऊन जरांगे पाटील आक्रमक आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होतोय की काय. जर विरोधी गटाकडून एखादा नवा कोरा
किंवा नवी कोरी पाटी असलेला आणि सुसंस्कृत माणूस जर उमेदवार म्हणून जर पुढे आला तर मात्र बीड जिल्ह्याची लढत ही महाराष्ट्रात लक्षवेधी ठरेल असं एकूण चित्र आत्ता दिसतं आहे. आणि त्याचमुळं बीडचा उमेदवार अजूनही आघाडीकडून म्हणजे शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचा गट यांच्याकडून जाहीर झालेला नाही. आता शरद पवार कोणती खेळी करतात याकडे लक्ष आहे. काही लोकांची नावं आज बीड जिल्ह्यामध्ये चर्चेत आलेली आहे. त्यातलं जे महत्त्वाचं नाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, ज्यांनी 2-3 वेळा आमदारकी उपभोगली, बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं, बीड शहराचं नेतृत्व केलं, ज्यांनी मंत्री म्हणून या महाराष्ट्रात काम केलं, ते प्राध्यापक सुरेश नवले, जे आज शिंदे गटात आहेत. त्यांचं नाव चर्चेत आल्याचं दिसतंय आपल्याला. म्हणजे माध्यमांमध्ये हे नाव आलं नसलं तरी किंवा एखादी बातमी आली नसली तरी माहिती अशी आहे की प्राध्यापक सुरेश नवले यांच्या गटाकडं किंवा स्वतः सुरेश नवले यांना काही लोकांनी संपर्क केल्याचं दिसतंय किंवा तशी चर्चा आज रोजी बीड जिल्ह्यामध्ये होते आहे. प्राध्यापक नवले हे वाचा विनायक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांचं मराठीवरचं प्रभुत्व आणि एकूणच त्यांचं वक्तृत्व हे वादातीत आहे. इतका त्यांचा मराठीवर प्रभाव राहिलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड विधानसभेमध्ये ते 2 वेळा आमदार होते. विधान परिषदेवर त्यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आली होती. आणि वाणी विनायक म्हणून प्राध्यापक नवले यांचं एकूणच व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर तडजोडीमध्ये नवले यांची जी भूमिका राहिलेली आहे ती नेहमी अलिप्तवादी राहिलेली आहे, स्वच्छ राहिलेली आहे. चारित्र्य संपन्न असा एक नेता म्हणून सुरेश नवले यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यातली त्यात एक मराठा समाजाचा निष्कलंक कार्यकर्ता, नेता या दृष्टीने सुद्धा प्राध्यापक नवले यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यामुळं शरद पवार कोणतं अस्त्र काढतायत यावर आता राजकीय लोक चर्चा करतायत. एकूणच या 4 वर्षामध्ये बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा वर्चस्व आज रोजी आहे. भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, अंबाजोगाई आणि केज. इथं श्रीमती मुंदडा ताई काम करतायत. गेवराईमध्ये भारतीय जनता पक्षाचे दुसऱ्यांदा आमदार झालेले आणि ज्यांना कार्यसम्राट म्हणून महाराष्ट्रभर ओळख मिळाली असे कामात राम शोधणारे ॲडव्होकेट लक्ष्मण पवार हे या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत. अजितदादा पवार यांचाही अमरसिंग पंडित यांच्या रूपाने गट या मतदारसंघामध्ये मजबूतीनं उभा आहे. माजलगावमध्ये अजितदादा पवार यांचा मोठा गट आहे. भारतीय जनता पक्षाचाही या मतदारसंघात चांगलं काम आहे. तिथेही देशमुख हे तिथं काही काळ आमदार राहिलेले आहेत. आष्टी पाटोदा हा सुरेश धस तर बीड जिल्ह्याचा एक चांगला चेहरा म्हणून परिचित आहे. त्यामुळे सुरेश धस, धनंजय मुंडे, तिकडे अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई असा जो मजबूतीनं जो संघ दिसतोय तो आहे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा. त्यामुळं हा गट आज प्रचंड स्ट्रॉंग आहे. त्यामुळं पंकजाताई मुंडे खासदार होतील असं हे आत्ताचं चित्र आहे. उद्या आणखी काय चित्र बदलतंय हे सांगणं आत्ता अवघड आहे, कठीण आहे. शरद पवार यांची खेळी काय आहे हे महत्त्वाचं राहणार आहे. कारण शरद पवार यांच्यावर बीड जिल्ह्यानं अनेक वेळा विश्वास दाखवलेला आहे. जयसिंग काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथरावजी मुंडे 2 वेळा खासदार झाले. आणि असं एक समीकरण होतं मुंडे साहेब असताना, संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे. गोपीनाथराव मुंडे हे म्हणतील तसं बीड जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचं ऐकलेलं आहे. दुर्दैवानं दुसऱ्यांदा ते निवडून आले आणि त्यांचं एका रस्ता अपघातामध्ये निधन झालं. आता बीड जिल्ह्यामध्ये ही जी पोकळी ती अजूनही भरून निघालेली नाही आणि निघेल की नाही हेही सांगता येत नाही. कारण नेमकं मुंडेसाहेब राजकारणात महाराष्ट्रात देशात स्ट्रॉंग होत असताना नियतीनं त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांना हिरावून नेलं. एक सुंदर असं व्यासपीठ गोपीनाथरावजी मुंडे यांनी तयार केलं होतं. या व्यासपीठावर मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व्यवस्थितपणे काम करता आलं नाही असं या 4-5 वर्षामध्ये दिसतंय. मुंडे साहेबांनी निर्माण केलेलं व्यासपीठ डॅमेज करायचंच काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केल्याचं आपण पाहतो आहोत. किंवा प्रत्येकानं थोडंसं बीड जिल्ह्याच्या राजकारणात
थोडं डोकावून पाहिलं तर आपल्याला कळेल. म्हणजे गोपीनाथराव मुंडे म्हणतील तसं बीड जिल्ह्यातली माणसं ऐकायची. ते गेल्यानंतर आपसुकच पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आली, नेतृत्व करायची जबाबदारी आली. त्या पालकमंत्री राहिल्या, प्रीतमताई खासदार राहिल्या. परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये अतिमहत्वाकांक्षा नडली आणि पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता हा भूतकाळातला विषय, सेपरेट हा विषय होऊ शकतो. 19चा पराभव का झाला, कोणती कारणं त्यामागे आहेत, पंकजाताईंनी मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री हे जाहीर झाल्यानंतर काय झालं, महाराष्ट्राच्या राजकारणात स्वपक्षीयांनी त्यांना कसं घेरलं आणि परळी मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव कसा झाला आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला ओहोटी लागल्याचं दिसतंय. पंकजताईंना भगवानगडांनी नाकारलं, परळीकरांनी नाकारलं, त्यांचा कारखाना बंद झाला आणि अशा म्हणजे चक्रव्यूहात अडकलेल्या पंकजाताईंना त्यातून बाहेर पडताच आलं नाही. त्या दिवसेंदिवस आक्रमक होत गेल्या. तुम्ही पहा, पक्षात राहून पक्षाला आव्हान दिलं की त्या माणसांना घेरण्याचं काम हे गुप्त पद्धतीनं करण्याची एक पद्धती. मग ती काँग्रेस असू देत, भारतीय जनता पक्ष असू देत, शिवसेना असू देत, एकतर तात्काळ निर्णय घेऊन आपली वाट आपण चोखाळायला पाहिजे की निवडायला पाहिजे. राजकारणात पेशन्स आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता, ज्याला आपण टायमिंग म्हणतो, अशा टायमिंगमध्ये जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला अपयश आलं तरी चालते. धर्माधिकारी खूप चांगलं सांगतात की अपयश हा अपराध नाही. मग राजकारणात असं एखादा अपयश आलं तर तो आपला अपराध आहे असं मानायची गरज नसते. परंतु पंकजाताई मुंडे यांनी या 4 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष यांना नेहमीच आव्हानाची भाषा केली. मग ती गडावरून असू देत किंवा अनेक सार्वजनिक सांस्कृतिक व्यासपीठावर असू देत. आता काल परवा ते असं म्हणाल्या की मला तर कुणी पाडले, मी कुणाकुणाची नावं घेऊ. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती सल आहे, पण ती सल आणि त्याला असलेली कारणं ही लोकांमध्ये नसतात, ती आपल्यामध्ये असतात. पण त्यामुळं तटस्थ म्हणून आपल्यातल्या अवगुणांना आपण ओळखता आलं पाहिजे. असं एकूण सध्या बीड जिल्ह्याचं वातावरण आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची पकड आहे. म्हणून त्यांना DM या नावाने आज महाराष्ट्रभर ओळख आहे. कोणत्याही प्रश्नाला, कोणत्याही विषयाला गबल न देता कार्यकर्त्याला थेट संवाद साधायची जी काही लकब जी DM यांच्यामध्ये आहे, ती लकब अन्य नेत्यामध्ये आज आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्ष, शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आज बीड जिल्ह्यामध्ये मजबूतीनं उभा आहे. आणि हा गड आणि या गडाला आव्हान द्यायचं काम आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अर्थात नाना पटोले यांची युती कोणत्या पद्धतीने आणि कोणतं अस्त्र वापरून करणार आहे आणि त्यांचा उमेदवार कोण आहे याकडे बीड जिल्ह्याचं लक्ष राहणार आहे.